पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यू पावलेल्या विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूस पोलीस निरीक्षक विलास पुजारी, इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे हे 7 दिवसात करणार असून त्याबाबतचा अहवाल देणार आहेत। या अहवालातून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे यांनी आज दिल्यानंतर 3 दिवस चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या दारात पडून विठ्ठल खर्चन यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूस पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता। तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता। मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी आंदोलकांशी चर्चा केली होती, परंतु कोणताही मार्ग चर्चेतून निघाला नव्हता। बुधवारी पाथर्डीमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता। त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी फोनवरून प्राध्यापक किसन चव्हाण यांच्याशी चर्चा करून रास्ता रोको करू नका अशी विनंती केली होती। बुधवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे यांनी आंदोलनकर्ते प्राध्यापक किसन चव्हाण, अरुण जाधव, योगेश साठे, अंबादास आरोळे, नवनाथ चव्हाण, अनिल जाधव व इतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मी स्वतः 7 दिवसात करणार असून अहवाल देणार आहे। त्या अहवालात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन मैताचा भाऊ पांडुरंग खर्चन यांना दिल्यानंतर 3 दिवसापासून चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी बोलताना प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। 2 दिवसापासून मैताचे कुटुंब फोडण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु कुटुंब आमच्या बरोबर राहिले। 3 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी कुठे आहेत, तसेच कारखानदार कुठे आहेत असा टोला आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांना लगावत निवडणुकीत आमची मते चालतात, मग आमच्या अडचणीत तुम्ही का नाही असा प्रश्न त्यांनी शेवटी केला। प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी। तुम्हाला समाधान आहात का अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात? खरं म्हणजे आज मयत विठ्ठल खर्चेंचा 3रा दिवस आहे। डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे। आम्ही सातत्याने सगळे कार्यकर्ते पदाधिकारी गेल्या 3 दिवसापासून आंदोलन करत आहोत। या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब यांच्याबरोबर सकाळी चर्चा झाली। त्या अनुषंगाने या सगळ्याच घटनेचा जो तपास आहे तो तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे स्वतः करणार आहेत। त्याच्यानंतर हा सगळ्या चौकशी अहवाल 7 दिवसाच्या आतमध्ये ते सादर करणार आहेत। आज 3रा दिवस असल्यामुळं आम्ही पूर्णतः समाधानी नाही, परंतु प्रेताची अवहेलना होऊ नये म्हणून आम्ही हा तत्वतः घेतलेला निर्णय, आंदोलन आमचं थांबत नाही। कारण 7 दिवसाच्या आतमध्ये जर यांनी चौकशी अहवाल दिला नाही तर मात्र मयत विठ्ठल खर्चेंचा जो दशक्रिया विधी आहे तो मात्र आम्ही या पाथर्डी पोलीस स्टेशनच्या दारात आम्ही करणार।